संध्याकाळी घराची साफसफाई करून घेतली. साफसफाई केल्यानंतर स्वच्छ हात पाय तोंड धुवून देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली. दिवाबत्ती झाल्यानंतर लगेच मी आले किचनमध्ये रात्रीच्या स्वयंपाकासाठी. मिस्टरांनी म्याऊसाठी मासे आणि भाजीसाठी चिकन आणलेलं होतं. चिकन आणि मासे हळद आणि मीठ टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. हळदी मिठामध्ये मासे परतायला टाकले. तोपर्यंत चिकनमध्ये मी दही मीठ हळद सर्व मिक्स करून चिकन एका साईडला अर्ध्या तासासाठी मुरण्यासाठी ठेवून दिले. मासे पण आपले छान वाफवून झालेले होते. फॅनच्या हवेखाली मासे गार केले म्याऊला देण्यासाठी. तसे आपण गरम देऊ शकत नाही. सकाळी मी अप्पे बनवण्यासाठी तांदूळ आणि मिक्स डाळ भिजत घातलेली होती. ती पण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली. किचन ओट्यावरती जो थोडा पसारा होता तो पण आवरला. एका साईडला भाताचा कुकर लावून दिला. दूध तापायला ठेवले. लाईटीच्या शेगडीवरती चिकन पण शिजायला ठेवून दिले. चिकन शिजायला ठेवल्यानंतर खाली बसून मी कांदा टोमॅटो कापून घेतला. लसूण सोलून घेतला. छोट्या कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट टाकून दिली. लसूण आल्याची पेस्ट छान परतल्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेला कांदा टोमॅटो टाकून दिला. कांदा टोमॅटो लसूण आल्याची पेस्ट छान परतून घेतली. त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला 1 चमचा मिरची पावडर 1 चमचा एव्हरेस्ट चिकन मसाला 1 चमचा धना पावडर व अर्धा चमचा गरम मसाला टाकला. सर्व मसाले परतून घेतले. त्यामध्ये थोडे गरम पाणी टाकले. गरम पाण्यामुळे मसाल्याला तरी छान सुटते व खाली करपतसुद्धा नाही. सर्व मसाले परतून झाल्यानंतर मोठ्या कढईमध्ये मी ते मसाले टाकून दिले. 5 मिनटं चिकन मसाल्यामध्ये छान परतून घेतलं. याला आपण सुकं चिकनसुद्धा म्हणू शकतो, पण मला इथं पातळ भाजी करायची होती त्यामुळे मी एका वाटीमध्ये सुकं चिकन काढून घेतलं आणि जे गरम पाणी करून ठेवलेलं होतं ते पाणी चिकनच्या भाजीमध्ये टाकून दिलं. कारण मला इथं रस्सा भाजी करायची आहे. आपल्याला पातळ ठेवायचं का ग्रेव्हीमध्ये करायचं हे आपण ठरवायचं. त्याप्रमाणे आपण भाजीमध्ये पाणी टाकायचं. आम्हाला पातळ भाजी लागते त्यामुळे मी पातळ भाजी केलेली आहे. तुपामुळे भाजीला चव छान येते त्यामुळे मी 1 चमचा तूप टाकलेला आहे. सुक्या भाजीमध्ये पण तूप टाकलं आणि जी पातळ भाजी बनवलेली आहे त्यामध्ये सुद्धा तूप टाकलेलं आहे. चिकनची रस्सा भाजी आणि सुक्कं चिकन अशा मी 2 पद्धतीमध्ये भाज्या केलेल्या आहे. किचन ओट्यावरती खूप सारा पसारा आज पडलेला आहे, तो पण तुम्हाला दाखवते. पण हा पसारा आवरायला आपण जर आवरायचं म्हणलं तर 5 मिनटंसुद्धा लागत नाही. पाण्याचा हांडासुद्धा स्वच्छ घासून घेतला कारण मला त्यामध्ये पाणी ओतायचे होते. बॉटल खालून आणलेली होती. लगेच मी हांड्यामध्ये पाणी पण ओतून घेतलं. 2 दिवसापासून शेवग्याच्या झाडाला ज्या शेंगा आलेल्या आहेत त्या तोडायच्या होत्या, त्या पण आज दुपारी तोडून घेतल्या. तुम्हाला हे 3 ते 4 मिनटामध्ये बघायला मिळतं, पण तुम्ही अंदाज लावू शकता एवढ्या सगळ्या कामाला किती वेळ लागलेला असेल ते. स्वयंपाक झाला, जेवण झालं, किचनची क्लिनिंग पण करून घेतली. हांड्यामध्ये पाणी ओतून घेतलं आणि तुम्ही बघू शकता गॅसवरती दूध ठेवलेलं आहे तापायला. पूर्ण किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे.